नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनलवर। तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस। तर निफ्टीच्या अनालिसिस मध्ये काय दिसते आज आपल्याला, काय चेक करायचं, तर सगळ्यात पहिलं आपण चेक करणार आहे शिफ्टिंग काय दाखवते। तर सगळ्यात पहिलं रेजिस्टन्स साइडला यूएस शिफ्टेड फ्रॉम टॉप दाखवते 24200 वरून 24109 अजून 15 मिनिटाची शिफ्टिंग आहे। त्या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार नाही, कारण आपल्याला 29 नंतरच्या शिफ्टिंगला आपण प्राधान्य देतो। आता यूएस सपोर्ट साइडला सपोर्ट काय दिसतोय, शिफ्टेड फ्रॉम बॉटम 24050 वरून 24109 अजून 25 मिनिटाची शिफ्टिंग आहे, त्याला कन्सिडर करणार आहे। तर कोण कोण शिफ्ट झाले आपण चेक करूया, पर्सेंटेज ग्राफ ओपन करूया आणि चेक करूया। व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज तिघ स्ट्रॉंग होते, ते वरती शिफ्ट झालेले आहेत। व्हॉल्यूम आणि ओवाय डिक्रीज होताना दिसतोय, ओवाय चेंज 100% अजून आहे। तर सपोर्ट साइड मधनं काय बुलिश प्रेशर आहे। तर मार्केट रेजिस्टन्स कुठे आहे 24100 वरती, कोणामुळे स्ट्रॉंग आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मध्ये। त्याच्यावरती काय पर्सेंटेज आहे का चेक करूया। तर त्याच्यावरती 24150 वरती ओवाय चेंज आणि व्हॉल्यूम थोडेसे इन्क्रीज होताना दिसत आहे, एवढं काय खास इन्क्रीजिंग नाहीये। तर काय होऊ शकतं मार्केटमध्ये, तर माझ्या हिशोबाने आज मार्केटमध्ये 24100 ला जर सपोर्ट स्ट्रॉंग झाला आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला तर मार्केट कन्सोलिडेशन करणार 24100 मध्ये। जर रेजिस्टन्सची वीकनेस आली तर रेजिस्टन्स एसटीटी होईल आणि सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम होईल, तर मार्केट बुलिश असू शकतं। रेजिस्टन्सची वीकनेस काय इन्क्रीजिंग नाही झाली आणि सपोर्टची पर्सेंटेज परत जर 24050 वरती इन्क्रीजिंग झाली तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं, बेरिश प्रेशर येऊ शकतो। मार्केट 24100 च्या रेजिस्टन्स वरून खाली येऊ शकतो 24050 च्या सपोर्ट पर्यंत। तर ट्रेडरचं काय काय प्लॅन करणार, आता सध्या रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे, 24100 चा रेजिस्टन्स भेटला तर पुढचा ट्रेड, आणि जर सपोर्ट स्ट्रॉंग झाला तर 24100 च्या सपोर्ट वरून कॉलचा ट्रेड। आजसाठी एवढंच आहे मार्केटमध्ये, आता एवढंच दिसत आहे। जसं काही चेंजेस झाले तर आपण परत चेंजेस करूया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पोस्ट मार्केटमध्ये। धन्यवाद।